नमस्कार मित्रांनो, मी आहे अर्पित कांबळे. तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण ब्रूट आणि शिरोला घेऊन चाललोय जुहू चौपाटीला. तर बघूया कसली मजा होते ती. फटकन झटकन पकडली रिक्षामध्ये ब्रूट आणि शिरो एकत्र बसणार नाही म्हणून वेगवेगळी रिक्षा केली. मी ब्रूट बरोबर गेलो पुढे आणि आज आपल्याबरोबर सारा पण होती. फायनली आता पोचलेलो आहे. तर बघा कंदालकर भावकी कशी उतरते. आणि शिरोला आज आपण फर्स्ट टाइम आणलंय जुहू चौपाटीला. तो याआधी कधीच गेला नव्हता. ब्रूट तर गेला याआधी, मी त्याला खूप वेळा नेलंय. शिरो एवढा एक्साइटेड झालेला ना, ऐकतच नव्हता. असं वाटत होतं त्याला कधी जातो आणि कधी मी पाण्यात उड्या मार. बीच वरती गेल्यावर भाईची मस्ती सुरू झाली ना, आणि हे बघा कसं पाण्यात खेचत नेतोय बघा. त्याला पाण्यातच जायचंय भाईला. समुद्रामध्ये 2 डाकू उतरलेत बघा. ब्रूट तर काय आपला मास्टर ब्लास्टर हा फर्स्ट टाइम आलाय. तो बघा लाटेंना घाबरतोय तो. मग आमची पण मस्ती सुरू झाली आणि हा बघा शिरो बघा कसला धावतोय. फुल भारी मजा येत होती आणि कोणच नव्हतं समुद्रावरती. मग मी पण बोललो थोडं मी रनिंग करून घेतो, जरा वजन कमी करतो. पाण्यात धावताना 4-5 मासे पायाखाली चिलडून मेले. त्यामुळे मग मी निर्णय घेतला वाळूवरती धावेन. पण इथे पण प्रॉब्लेम आला. बाजूलाच श्रद्धा कपूरचा बंगला होता. तर त्यांचा वॉचमॅन येऊन मला ओरडला, बोलला घरातले 4-5 भांडी गिरदय आहे. मग मला आणि ब्रूटला आला राग. मग आम्ही बोललो चल जाऊया घरी. ब्रूटने मस्त झटकून त्याचं सर्व पाणी काढलेलं आणि हा कंदालकर भावकी काय थांबायचं नाव नाही घेत. तितक्यात मग विघ्नेशला खेकडा दिसला. आणि खेकडा म्हणजे आपला वाई वीक पॉइंट आहे ना, तर पकडायला हवाच. हा बघा कसला भारी खेकडा होता. छोटा होता म्हणून मग त्याला सोडून देणार आहे आता. खेकडा पकडण्याच्या नादात शिरो परत पाण्यात गेलाय. तर त्याला आता तिथून उचलून घेतलं आणि सरळ घरच्या दिशेने जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. थँक्यू.